Hi students, today I have chosen a very romantic poetry to study. The name of the poem is She Walks in a Beauty. It has been written by very famous poet Lord Byron. He belongs to romantic movement. And in a romantic movement, most of the poets have admired beauty in its different aspects. In this poem also, Lord Byron has given more importance to the beauty, and he has described the beauty of woman. या कवितेमध्ये एका महिलेचं सौंदर्य आणि या सौंदर्याचं वर्णन करण्याचं काम या ठिकाणी कवीनं केलेलं आहे. लॉर्ड बायरॉन या कवीनं एका महिलेच्या सुंदरतेचं वर्णन या ठिकाणी केलंय. परंतु बट द पोएट इज नॉट इन द लव्ह ऑफ दॅट वुमन. नोवेअर इन द पोएम he has given reference that he is in love with that lady. Only he is admiring her beauty. Only he is praising her beauty. And he compares her beauty with the night, with the starry night. He has compared her beauty with the cloudless night. And in the last stanza, the poet has made a very clear statement. He has said that the external beauty is the representation of the inner beauty of the soul. It is the representation of the inner beauty of the heart. So the poet has thrown light on the external beauty as well as spiritual beauty. He has thrown light on the physical beauty as well as the spiritual beauty. म्हणून या कवितेमध्ये सौंदर्याचं वर्णन करत असताना कधी कधी काही कवींनी निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. Many poets have described the beauty of nature. Some of the poets have described the beauty of literature, and some of the poets have described the beauty of woman. So the poem is very interesting to study. आणि या कवितेवर मला या ठिकाणी एक ज्यावेळेला आपण कोणाचं वर्णन करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हे वर्णन करत असताना कवीनं अतिशय चांगल्या प्रकारचे इमेजेस या ठिकाणी वापरलेले आहेत. The poem is written in 3 stanzas. ही कविता 3 कडव्यांमध्ये लिहिण्यात आलेली आहे. आणि या 3 कडव्यामध्ये लिहिलेल्या कवितेमध्ये पहिल्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो जरा बघा. She walks in a beauty. The poet is saying that she is walking in a beauty. She is walking beautifully. The poet does not want to say that she is walking beautifully. He wants to say that she walks in a beauty. Like the night of a cloudless climes and starry skies. या ठिकाणी कवीनं कंपॅरिझन केलंय, तुलना केली आहे. त्या स्त्रीची तुलना रात्रीशी केली आहे. He has compared that lady, he has compared the beauty of that lady with the cloudless climes and the starry sky. With the sky which is cloudless. There are no clouds in the sky, and only the stars, only bright stars are there. It looks very beautiful. आणि अशा परिस्थितीमध्ये आकाश आपल्याला ज्याप्रमाणे सुंदर दिसतं का त्याप्रमाणे ही महिला सुद्धा या ठिकाणी सुंदर दिसायला लागली आहे असं या ठिकाणी कवीचं म्हणणं आहे. कवी असं म्हणतोय, लॉर्ड बायरॉन सेज शी वॉक्स इन अ ब्युटी अँड ही कम्पेअर्स हर ब्युटी विथ द ब्युटी ऑफ अ क्लाउडलेस अँड स्टारी स्काय. ज्या आकाशामध्ये चांदण्या पडलेल्या असतात, ज्या आकाशामध्ये तारका असतात आणि ज्या आकाशामध्ये ढग नसतात अशा प्रकारच्या स्वच्छ आकाशासोबत या महिलेच्या, या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी कवीनं केलंय. कारण आपण जेव्हा मराठीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही कविता आपण पाहतो बघा. ज्ञानेश वाकुडकर एका ठिकाणी असं म्हणतात, भिरभिरणारे डोळे थरथरणारे ओठ, भिरभिरणारे डोळे थरथरणारे ओठ, नजरा नजर झाल्यावर माती उकरणारे बोट. भिरभिरणारे डोळे थरथरणारे ओठ, नजरा नजर झाल्यावर माती उकरणारे बोट, आणि तिच्या गालावर गुलाबाची साय असते. सांग दोस्ता याहून वेगळं प्रेम दुसरं काय असते. म्हणजे या कवितेमध्ये प्रेम व्यक्त करत असताना कवीनं असं म्हटलंय, कवीनं वर्णन केलं आपल्या प्रेयसीचं. परंतु या ठिकाणी द पोएट इज नॉट इन लव्ह विथ दॅट लेडी. He hasn't given any reference in the poem. या कवितेमध्ये कसल्याही प्रकारचा संदर्भ देण्यात आलेला नाहीये की हा कवी त्या महिलेच्या प्रेमात पडलाय. फक्त ही इज ओनली डिस्क्राइबिंग हर ब्युटी. फक्त तो तिच्या सौंदर्याचं या ठिकाणी वर्णन करतोय. आपण पाहिलं पहिल्या 2 ओळीमध्ये सिमिली पोएटिक डिव्हाइस वापरण्यात आलंय. व्हॉट डज मीन बाय सिमिली? इट इज अ पोएटिक डिव्हाइस. ते एक प्रकारचं काव्यतंत्र आहे आणि या काव्यतंत्रामध्ये व्हॅन
two dissimilar things are explicitly compared, and when the words use and words as and like are used there, जेव्हा as आणि like सारख्या शब्दाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि दोन असारख्या वस्तूंची तुलना केली जाते, तेव्हा त्या ठिकाणी सिमिली हे पोएटिक डिव्हाइस वापरलेलं असतं. म्हणून पहिल्या दोन ओळीमध्ये या इन द टू लाईन्स ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा simile poetic device is used here. Then the poet says, and all that is best of dark and bright, जे काही सगळ्यात बेस्ट असतं, the finest light and darkness come together here. The finest, the best light and the best darkness are blended together here in her beauty, in her eyes, especially in her eyes, and all that is best of dark and bright meet in her aspect and her eyes. In her eyes there is the finest darkness and there is the finest light are blended together. त्या ठिकाणी सगळ्यात चांगला, not too much light or not too less, म्हणजे मीडियम अशा प्रकारची लाईट आणि मध्यम अशा प्रकारचा डार्कनेस, या दोन्हीचा मिलाफ त्या ठिकाणी झालेला आहे. जेव्हा कवी तिच्या डोळ्याकडे पाहतो, when the poet looks towards her eye, तिच्या डोळ्याकडे पाहत असताना कवीला काय वाटतं माहितीये का, की रात्री ज्याप्रमाणे जास्त लाईट बी नसते आणि जास्त अंधार बी नसतो, अशा वेळेला मात्र सौंदर्य खूप खुलून दिसतं, तशा प्रकारे तिचे डोळे त्या ठिकाणी दिसत आहेत. अँड दॅट इज वाय द पोएट इज सेइंग द फाइनेस्ट लाईट अँड डार्कनेस कम टुगेदर इन हार्मनी इन दिस वुमन्स अपीअरन्स. या महिलेच्या दिसण्यामध्ये, महिलेच्या सौंदर्यामध्ये फाइनेस्ट डार्कनेस आणि फाइनेस्ट लाईट या ठिकाणी ब्लेंड झालेली आहे. आणि म्हणून कवी नंतर काय म्हणतो बघा, दस मेलोड टू द टेंडर लाईट विच हेवन टू गॉडी डे डिनाय. आणि अशा प्रकारचं सौंदर्य दिवसाला कधीच स्वर्गानं दिलेलं नाहीये. स्वर्गानं ना हे दिवसाला सौंदर्य, दिवसा कसं असतं बघा, देयर इज अ टू मच लाईट ऑफ द सन. दिवसा मात्र प्रखर अशा प्रकारचा उजेड असतो आणि म्हणून दिवसाला अशा प्रकारचं सौंदर्य, अशा प्रकारचं फ्युजन, डार्क आणि लाईटचं जे फ्युजन आहे, द ब्लेंडिंग आहे, तशा प्रकारची ब्लेंडिंग मात्र दिवसाला त्या ठिकाणी हेवननं दिलेली नाहीये. हेवन्स युजली रिफ्युजेस टू ग्रँट दिस सुपरनॅचरल लाईट टू द शोवी डे टाइम. या दिवसाला अशा प्रकारचा उजेड आणि अंधाराचं जे मिलाफ आहे का, तो मात्र दिवसाला देण्यात आलेला नाहीये. आणि हे कधी कुणाला देण्यात आलाय, फक्त रात्री. आणि त्या रात्रीची तुलना, त्या रात्रीच्या सौंदर्याची तुलना कवीनं या स्त्रीच्या सौंदर्याची केली बघा. द पोएट हॅज कम्पेअर्ड द ब्युटी ऑफ दॅट लेडी विथ द ब्युटी ऑफ द स्टारी नाईट. त्या रात्रीच्या सौंदर्यासोबत या महिलेच्या सौंदर्याचं वर्णन या ठिकाणी कवीने केलंय, तुलना या ठिकाणी केली आहे. What does the poet say in a second stanza? One shade the more or one ray the less. जर समजा याच्यामध्ये जर थोडासा अंधार जर वाढला असता, थोडासा जर याच्यामध्ये जर अंधार वाढला असता किंवा थोडीशी लाईट जर जास्त झाली असती, तर मग मात्र या महिलेचं सौंदर्य बिघडलं असतं. म्हणजे देयर इज अ परफेक्ट हार्मनी ऑफ अ डार्कनेस अँड लाईट. त्या ठिकाणी आपला परफेक्ट हार्मनी आहे, परफेक्ट ब्लेंडिंग आहे. थोडासा जरी उजेड जास्त झाला आणि अंधार जर कमी झाला किंवा अंधार जास्त झाला, उजेड कमी झाला, तर त्यावेळेला मात्र त्या ठिकाणी सौंदर्य खुलून दिसणार नाही. अँड दॅट्स वाय द पोएट वॉन्ट्स टू से हिअर अ टच मोर शेड और इवन वन रे ऑफ लाईट वुड हॅव ग्रेटली डिमिनिश्ड द वुमन्स ब्युटी. यामुळे जर समजा थोडासा उजेड जास्त झाला किंवा थोडासा अंधार जर जास्त झाला, तर असं जर झालं असतं तर मग मात्र ब्युटी, त्या महिलेचं सौंदर्य बिघडलं असतं. ब्युटी इज रिअरर बिकॉज द हार्मनी रिक्वायर्ड फॉर इट टू एक्झिस्ट इज सो फ्रॅजिल, सो डेलिकेट. कारण कसं आहे माहितीये का, ब्युटी ही रिअर आहे. ब्युटी कसं आहे माहितीये का, दुर्मिळ आहे. सौंदर्य आपल्याला दुर्मिळ आहे. त्याचं कारण काय, त्या ठिकाणी परफेक्ट ब्लेंडिंग होणं गरजेचं आहे, परफेक्ट हार्मनी येणं गरजेचं आहे. कुणाचं, लाईट आणि डार्कनेस. आणि म्हणून हे जर बिघडलं तर ते मात्र लगेच ब्युटी उद्ध्वस्त करतं, सौंदर्य उद्ध्वस्त करतं. आणि म्हणून कवीला या ठिकाणी काय म्हणायचं बघा, हॅड हाफ इम्पेअर्ड द नेमलेस ग्रेस. नेमलेस म्हणजे काय माहितीये का, नेमलेस ज्याला आपल्या शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही, अशा प्रकारचं सौंदर्य या महिलेचं. द पोएट सेज, कवीला असं म्हणायचंय, इट इज हार्ड टू डिस्क्राईब द ब्युटी ऑफ दॅट लेडी इन वर्ड्स. He does not find words to describe her beauty. तिच्या सौंदर्याचं वर्णन करत असताना कवीला मात्र या ठिकाणी शब्द सापडत नाहीयेत. And that is why the poet has described her beauty as a nameless grace. त्याचं वर्णन कशा प्रकारे केलंय बघा, नेमलेस अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलंय. And then the poet says, which waves in every raven traces
or softly lightens over her face. आणि महत्वाचं म्हणजे काय, या ठिकाणी आपल्या लक्षात येतं पहा की ज्या वेळेला हे सौंदर्य तिच्या केसांमध्ये, तिच्या केसांचं वर्णन करत असताना, while describing her ear, what does the poet say, या ठिकाणी कवीला असं म्हणायचंय की इथं मात्र लाईट आणि डार्कनेस या दोघांची ब्लेंडिंग झाली आहे. दोघांची दिस ब्युटी विच इज हार्ड टू पुट इन टू वर्ड, विच इज हार्ड टू डिस्क्राईब इन टू द वर्ड, शोज इट सेल्फ इन एव्हरी स्टँड ऑफ द वुमन्स इयर. अशा प्रकारचं सौंदर्य तिच्या केसांमध्ये, प्रत्येक केसांमध्ये त्या ठिकाणी दडलेलं आहे. म्हणजे कवीनं तिच्या केसांचं या ठिकाणी वर्णन केलंय पहा. विअर थॉट्स serenely sweet express, how pure, how dear their dwelling place. आणि महत्वाचं म्हणजे काय, तिच्या या सौंदर्यामधून तिचे विचार व्यक्त होत आहेत, तिचे विचार त्या ठिकाणी व्यक्त होत आहेत. हर स्वीट इमोशन्स प्ले आउट ऑन हर फेस. तिच्या चेहऱ्यावर मात्र तिचे जे विचार आहेत, तिच्या भावना आहेत, तिच्या सौंदर्यामधून आपल्याला दिसायला पाहायला आपल्याला मिळतात. आणि सुंदर जे असतं का ते सत्य असतं. ज्याप्रमाणे वन ऑफ द रोमॅन्टिक पोएट्स जॉन किट्स हॅज सेड, जॉन किट्सनं काय म्हटलं बघा, ब्युटी इज ट्रूथ, ट्रूथ ब्युटी दॅट इज ऑल, अँड यू नीड टू नो अँड यू नो ऑन अर्थ. या कवीनं असं म्हटलंय बघा की हे सत्य जे असतं का ते सुंदर असतं, आणि जे सुंदर असतं का ते ईश्वर असतं. जसं आपल्याकडं आपण ना संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं बघा, सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे ते शिव आहे, शिव म्हणजे ईश्वर आहे, आणि जे ईश्वर आहे का ते सुंदर आहे. म्हणजे या तिन्ही गोष्टी एकमेकांना परस्पर पूरक आहेत. या तिन्ही गोष्टी ज्या आहेत का त्या मात्र एकमेकांना परस्पर पूरक आहेत. म्हणून कवी या ठिकाणी म्हणतो हाऊ प्युअर, हाऊ डिअर दिअर ड्वेलिंग प्लेस. कारण तिच्या चेहऱ्यावरचं जे सौंदर्य आहे ते तिच्या आतल्या भावना व्यक्त करतात. त्या ठिकाणी आतल्या भावना तिच्या चेहऱ्यावरून त्या ठिकाणी व्यक्त होत आहेत. अँड द फायनल स्टांजा विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या फायनल स्टांजामध्ये कवीनं अतिशय महत्वाच्या अशा प्रकारचे विचार आपल्या समोर मांडलेत पहा. कवी काय म्हणतो बघा, अँड ऑन दॅट चिक, तिच्या गालांवर, अँड ओव्हर दॅट ब्रो, आणि तिच्या ब्रोच्या वर म्हणजे ऑन हर फोरहेड, तिच्या कपाळावर, तिच्या कपाळावर, तिच्या गालावर. सो सॉफ्ट, सो काम एट इलोक्वेंट, म्हणजे सॉफ्ट आहे त्या ठिकाणी, काम म्हणजे शांत आहेत, परंतु इलोक्वेंट आहेत. महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, दे आर एक्सप्रेसेबल. ते मात्र आपल्याला व्यक्त होण्यासारखे. जरी समजा त्या चेहऱ्या, आपण तिच्या कपाळावर, तिच्या गालाचं सौंदर्याचं वर्णन करत असताना कवी काय म्हणतो माहितीये का, तिच्या आतमधल्या ज्या भावना आहेत, तिचं कॅरेक्टर असेल, तिच्या आतमधल्या म्हणजे तिच्या हृदयाचं सौंदर्य, तिच्या मनाचं सौंदर्य, तिच्या आत्म्याचं सौंदर्य तिच्या गालांवर, तिच्या चेहऱ्यावर, तिच्या कपाळावर, तिच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. द स्माइल्स दॅट विन, दॅट टिन्स दॅट ग्लो. महत्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर एक विजयाचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. ऑन द वुमन्स चीक अँड फोरहेड सॉफ्टली अँड कामली appear winning smile and glowing skin tone. महत्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावर एक विजयाचं हास्य आपल्याला पाहायला मिळतं, एक विजयाचं स्माइल आपल्याला पाहायला मिळतं. व्हॉट डज appear on her face. तिच्या चेहऱ्यावर आपल्याला काय पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो, तिच्या चेहऱ्यावर आपला स्माइल ऑफ विनिंग, म्हणजे आपल्याला ना विक्ट्री, स्माइल ऑफ विक्ट्री आपल्याला पाहायला मिळते. विजयाचा आनंद, विजयाचं स्माइल आपल्याला पाहायला मिळतं, विजयाचं हास्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि महत्वाचं म्हणजे तिचं जे तिचे त्वचा आहे, ही त्वचा मात्र चमकदार आहे. कवीनं कसं वर्णन केलंय बघा, बट टेल ऑफ डेज इन अ गुडनेस पे. आणि जेव्हा आपण तिच्या चेहऱ्याकडे आपण पाहतो, कवीला असं म्हणायचं, व्हॉट डज द पोएट वांट टू से, व्हेन वी लुक टुवर्ड्स हर फेस, व्हेन वी ऑब्झर्व हर फेस. जेव्हा तिच्या चेहऱ्याकडे आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं तिच्या चेहऱ्यावर फक्त आनंद आनंद आनंद. जे काही तिनं गुडनेस, जे काही तिनं चांगले क्षण आयुष्यामध्ये, भूतकाळामध्ये, आयुष्यामध्ये जे अनुभवलेत का, ते सगळेच्या सगळे, ते संपूर्ण आनंदाचे क्षण तिच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात. पहा, द थर्ड स्टांजा थ्रोज लाईट ऑन द रिलेशनशिप बिटवीन द इनर अँड आउटर ब्युटी. या तिसऱ्या कन्क्लुडिंग स्टांजामध्ये काय होतं माहितीये का, इनर ब्युटीमध्ये आणि आउटर ब्युटीमध्ये काय फरक आहे, त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम कवीनं केलंय. आणि म्हणून शेवटी कवी काय म्हणतो बघा, अ माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो, अ हर्ट हुज लव्ह इज इनोसंट. आणि तिच्या चेहऱ्यावर काय पाहायला मिळतं माहितीये का, तिच्या मनाची शांती पाहायला मिळते,
तिचं माइंड हे पीसफुल आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. हर माइंड इज पीसफुल, देयर इज अ पीस इन हर माइंड. महत्वाचं ते. नाहीतर काय होतं माहितीये का, आपण पाहतो बघा की माणसाचं माइंड हे कधीच पीसफुल नसतं. देवाला ना माणूस काय मागत असतो, पीस ऑफ माइंड मागत असतो. व्हॉट डज द मॅन आस्क टू गॉड, हा देवाला काय मागतो, व्हॉट डज ही आस्क फॉर द पीस ऑफ माइंड. कधी पहा आपल्याला मनाची शांती आपल्याला हवी असते. आणि या महिलेच्या, या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत असताना कवीला असं वाटतं, त्याच्या लक्षात येतं हर माइंड इज पीसफुल, देयर इज अ पीस इन हर माइंड. आणि महत्वाचं म्हणजे काय माहिती का, तिचं हृदय सुद्धा अशा प्रकारचं आहे विच इज इनोसंट, अशा प्रकारचं निष्पाप, अशा प्रकारचं हृदय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून कवीनं काय केलंय की तिच्या चेहऱ्यावर जे भाव दिसत आहेत का, तिच्या चेहऱ्यावरचं जे सौंदर्य आहे का, ते सौंदर्य तिच्या हृदयाचं सौंदर्य, तिच्या मनाचं सौंदर्य, तिच्या हर्टचं सौंदर्य, हे कवीला या ठिकाणी म्हणायचंय. पहा म्हणून कवीनं म्हटलंय, द स्पीकर लिफ्ट द वुमन्स फाईन फीचर, हर चीक, ब्रो, स्माइल्स अँड टिंट अँड सजेस्ट दॅट दे एक्सप्रेस हर इनर गुडनेस. आणि या सगळ्यांचं वर्णन करत असताना, तिच्या गालांचं वर्णन करत असताना, तिच्या कपाळाचं वर्णन करत असताना, महत्वाचं म्हणजे तिच्या त्वचेचं वर्णन करत असताना, तिच्या स्माईलचं वर्णन करत असताना कवीला वर्णन कशाचं करायचंय, तिच्या आंतरिक सौंदर्याचं, तिच्या आतमध्ये जे सौंदर्य आहे का. द पोएट वॉन्ट्स टू डिस्क्राईब हर इन्नर ब्युटी. हे इन्नर ब्युटी ना कवीला महत्वाची आहे. आणि त्याचं म्हणजे कसं आहे, जर माणूस जर आतून सुंदर असेल, मनानं सुंदर असेल, हृदयानं सुंदर असेल, तर तो वर्ण सुंदर दिसणार आहे. आणि जर त्याचं मनच कलुषित असेल, त्याचं जर मनच, त्याचं हृदयच कलुषित असेल, क्रूर असेल, तर त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा तशा प्रकारच्या क्रूर भावना येतात. आणि म्हणून कवी असं म्हणतो की महिला का सुंदर आहे, त्याचं कारण तिचं हृदय हे तिचं इनोसंट आहे. तिच्या हृदयामध्ये प्रेम आहे, जे प्रेम इनोसेंट आहे, सेल्फलेस आहे. नाहीतर कधी कधी आपण पाहतो प्रेम कसं असतं बघा, सेल्फिश. काही लोकांचं प्रेम जे का सेल्फिश प्रेम असतं, परंतु या ठिकाणी या महिलेच्या हृदयामध्ये जे प्रेम आहे का, इट इज अ सेल्फलेस, इट इज इनोसेंट. अँड दॅट इज वाय in the other words here, in other words म्हणजे दुसऱ्या शब्दात जर आपल्याला सांगायचं असेल, her good looks are the sign of good virtues. तिचं जे चांगलं दिसणं आहे का, ते म्हणजे तिचे जे चांगले गुण आहेत, त्या गुणामुळे तिचं चांगलं दिसणं आहे. आणि म्हणून ही कविता अतिशय महत्वाची. कशाच्या बाबतीत महत्वाचे, या कवितेमध्ये आपल्याला सांगितलंय की इनर ब्युटी इज मोर इम्पॉर्टंट दॅन फिजिकल ब्युटी, एक्सटर्नल ब्युटी. बट द एक्सटर्नल ब्युटी डिपेंड्स अपॉन इनर ब्युटी. परंतु जर एक्सटर्नल ब्युटीचा आपण जर विचार केला तर ही एक्सटर्नल ब्युटी ही अवलंबून असते आपल्या मनाच्या सौंदर्यावर. आणि म्हणून या कवीनं बघा पहिल्या 2 कडव्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी सिमिली या पोएटिक डिव्हाइसचा या ठिकाणी वापर करण्यात आलाय. त्याच्यानंतर आपण पाहतो डार्क अँड ब्राईट, हे 2 ना अपोजिट वर्ड्स आर युज्ड इन द 3rd लाईन ऑफ द फर्स्ट स्टांजा. पहिल्या कडव्याच्या 3ऱ्या ओळीमध्ये आपण पाहतो डार्क अँड ब्राईट. These 2 opposite words are used. So the poetic device antithesis is used. लक्षात ठेवायचं आपल्याला की या ठिकाणी antithesis हे पोएटिक डिव्हाइस या ठिकाणी आपल्याला वापरण्यात आलंय. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा द लास्ट लाईन ऑफ द सेकंड स्टांझामध्ये आपण जेव्हा येतो बघा, सेकंड स्टांझाच्या शेवटच्या ओळीला ड कन्सोनंट इज रिपीटेड, डिअर आणि ड्वेलिंग याच्यामध्ये ड हे कन्सोनंट त्या ठिकाणी रिपीट करण्यात आलेलं आहे. म्हणून तिथं आपल्याला अलिटरेशन हे पोएटिक डिव्हाइस वापरण्यात आलेलं आहे. विच पोएटिक डिव्हाइस इज युज्ड हियर, अलिटरेशन. द ड कन्सोनंट ड इज रिपीटेड इन अ लाईन. त्या ओळीमध्ये ड हे कन्सोनंट त्या ठिकाणी आपल्याला रिपीट करण्यात आलेलं आहे. हे अशा प्रकारचे पोएटिक डिव्हाइसेस या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. अँड आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस पोएम. मला खात्री आहे तुम्हाला ही कविता नक्की आवडली असेल आणि तुम्हाला समजली असेल. अँड आय थिंक यू आर एबल टू आन्सर ऑल द क्वेश्चन्स विच विल बी आस्क्ड इन युअर एक्झाम. थँक यू. स्टडी.